यानंतर पुढची बातमी पाहूयात। माजी उपसरपंच गोविंद बर्गे यांच्या स्वतःवरती गोळी झाडून आत्महत्या प्रकरणामध्ये नवीन माहिती समोर येते। बीडमधील माजी उपसरपंच गोविंद बर्गे मृत्यू प्रकरणाचा सगळ्यात मोठा पुरावा सापडला। एक चिठ्ठी सापडली। गोविंद बर्गे मृत्यू प्रकरणाचं सत्य उघडकीस। बीड जिल्ह्यातील गेवराईचे माजी उपसरपंच गोविंद बर्गे यांनी स्वतःवर गोळी झाडून आपलं आयुष्य संपवलं। मग ही आत्महत्या होती की दुसरंच काहीतरी याच्या मागे दडलं होतं, याचा सगळ्यात मोठा पुरावा सापडलाय। एक साक्षीदार सापडलाय। माजी उपसरपंच यांच्या आयुष्यात आलेली एक नर्तिका, जिचं नाव पूजा गायकवाड, तिच्या ब्लॅकमेलिंगला कंटाळून आत्महत्या झाल्याची तक्रार बर्गे यांच्या नातेवाईकांनी केली होती। पण अखेर या प्रकरणाचं खरं सत्य बाहेर आलं। पोलिसांच्या तपासामध्ये पूजा गायकवाडने दिली सगळ्यात मोठी कबिली आणि या प्रकरणात आज सगळ्यात मोठा खुलासा झालाय, तो म्हणजे एक चिठ्ठी सापडली। साक्षीदार सापडला। गोविंद बर्गेंच्या मृत्यूआधी त्यांनी त्यांच्या मित्राला कॉल केला होता। त्या कॉलवर त्यांनी मित्राला काही धक्कादायक गोष्टी सांगितल्या। तो संवाद अखेर समोर आला आणि त्यामुळे या प्रकरणाचं सत्य आता उघड झाले। तसेच गोविंद बर्गे यांच्या कुटुंबियांनी देखील काही गुपितं उघड केली आहे, त्यामुळे त्यांचा संशय आता खरा ठरला। गोविंद बर्गे मृत्यू प्रकरणी पूजा गायकवाडने नेमकं काय कबुली दिली, कोणती ती चिठ्ठी सापडली, कोण आहे तो साक्षीदार, यांच्या मृत्यूमागचं खरं कारण नेमकं काय आहे, गोविंद बर्गे यांनी शेवटच्या फोनवर मित्राशी काय चर्चा केली, कोणती गुपितं उघड केली, चला जाणून घेऊया गोविंद बर्गे प्रकरणातील 3 अतिशय धक्कादायक खुलासे। गोविंद बर्गे बीड जिल्ह्यातील एक मोठं नाव, राजकारणात सक्रिय, आर्थिकदृष्ट्या सक्षम, त्यांचं आयुष्य सुरळीत चालू होतं। विवाहित होते, 2 मुलं होती, पण त्यांच्या आयुष्यात आली पूजा गायकवाड, एका कला केंद्रात डान्स करणारी नर्तिका। तिच्या आदांवर, तिच्या नृत्यांवर गोविंद बर्गे वाळले आणि इथूनच सुरू झाला एक विनाशकारी प्रेमाचा खेळ। सुरुवातीला सगळं ठीक होतं। गोविंद त्यांच्यावर पाण्यासारखा पैसा उधळत होते। महागडे मोबाईल गिफ्ट याची बरसात होती। सूत्रांच्या माहितीनुसार गोविंद यांनी पूजाला तब्बल 2 लाख रुपयाचा मोबाईल फोनही दिला होता। हे प्रेम प्रकरण 1.5 वर्ष सुरू होतं। गोविंद तिच्या जाळ्यात पूर्णपणे अडकत चालले होते। जसे जसे पुढे दिवस जात होते तशा तशा पूजाच्या मागण्या वाढत होत्या, पण अखेर त्यांनाही माहित नव्हतं की एक दिवस त्यांचा असा अंत होऊ शकतो। या प्रकरणाला खरी ठिणगी जेव्हा पडली, जेव्हा पूजाने गोविंद बर्गे यांना स्वतःचं घर माझ्या नावावर करा असा तगादा लावला। इथूनच या घटनेचा सगळ्यात मोठा धडा सुरू झाला होता। गोविंद यांनी घर नावावर करण्यास नकार दिला। पूजाने त्यांच्याशी बोलणं बंद केलं, ब्लॅकमेल करण्यास सुरुवात केलं। तिने धमकी दिली, जर मागण्या पूर्ण केल्या नाही तर बलात्काराचा खोटा गुन्हा दाखल करेल। आणि या धमकीने गोविंद बर्गे पूर्ण खचले होते, मानसिक तणावाखाली होते। आणि याच तणावात असताना मृत्यूच्या आधी काही तास असतानाच गोविंद बर्गे यांनी त्यांचे जवळचे मित्र चंद्रकांत शिंदे यांना फोन केला होता। आजपर्यंत लोकांना असं वाटत होतं की गोविंद बर्गे यांनी पूजा यांच्या घरासमोर जाऊन स्वतःला गोळी झाडून आत्महत्या केली होती, पण या प्रकरणातला खुलासा या फोनमुळे उघड झाला। आणि एवढंच नाही, त्यानंतर एक महत्त्वाचा कागद सापडला। त्या कागदामधून तर साक्षीदार देखील जाहीर झालेला आहे। काय आहे साक्षीदार? आणि त्यानंतर पूजा गायकवाड यांनी देखील एक महत्त्वाचा खुलासा याबाबत केला, पोलिसांना कबुली दिलेली आहे। त्यांनी त्यांचा मित्र चंद्रकांत शिंदे यांना फोन केला होता। शिंदे यांनी दिलेल्या माहितीनुसार गोविंद बर्गे फोनवर अत्यंत हताश होऊन म्हणाले होते, मी पूजाला माझ्या सख्या बायकोपेक्षा जास्त जीवला आहे। किती पैसे, सोन्याचे दागिने, नाणीक दिले आहेत, इतकं करू नये ती शेतजमीन आणि गेवराईचा बंगला नावावर कर, नाहीतर तुझ्यावर खोटी बलात्काराची केस करते असे मला म्हणत आहेत। हे शब्द त्यांचे होते। या शब्दानंतर त्यांनी अतिशय धक्कादायक माहिती दिली, ज्यामुळे या केसचा सगळा पर्दाफाश झाला होता। हा संवाद त्यांच्या मनातली भीती आणि निराशा स्पष्ट करत होता। जवळपास 5-6 दिवस पूजा त्यांच्या संपर्कात नव्हती आणि त्या दिवशी नेमकं काय झालं होतं याचा तपास सुरू होता। आणि त्यातच सगळी त्या दिवसाची स्टोरी समोर आली, कारण की साक्षीदार समोर आला, ती चिठ्ठी किंवा तो कागद समोर आला। गोविंद बर्गे यांच्या मृत्यूचं सत्य नेमकं काय आहे अशी खळबळजनक माहिती आता संपूर्ण राज्यामध्ये चर्चा सुरू झाली। सगळ्यांना घातपाताचा संशय होता। पूजा गायकवाडवर घरच्यांनी आरोप केले होते। आता प्रकरणाचा खरा तपास सुरू झाला होता, कारण की या प्रकरणानंतर तातडीने पोलिसांनी पूजा गायकवाडला अटक केली। पूजा गायकवाडला पोलीस कोठडी देण्यात आली। पूजा गायकवाड आता कबुली देणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं होतं, पण त्यातच तो कागद, अतिशय महत्त्वाचा कागद, एक चिठ्ठी देखील आता सापडणार होती। त्याआधी बर्गे यांच्या नातेवाईकांनी काही महत्त्वाचे खुलासे केले होते। आता ती चिठ्ठी नेमकं काय आहे, त्यांच्या मित्राबरोबर त्यांनी काय खुलासा केला, त्या दिवशी सकाळपासून संध्याकाळपर्यंत नेमकं काय झालं की ज्यामुळे त्यांचा मृत्यू झाला, हे धक्कादायक सत्य आता उघड होणार होतं। ते म्हणाले, त्यांचे नातेवाईक म्हणाले ते कधी दारू पित नाही, गाडीमध्ये दारूचा बॉक्स आणून ठेवला होता, गाडीची बॅटरी डिस्चार्ज होती, डिझेल संपलं होतं। या सगळ्या गोष्टी अनपेक्षित आहेत। त्यांच्याकडे पिस्तूल तर कधीच नव्हतं, ते त्या दिवशी कुठून आलं, आम्हाला वाटतंय हा घातपात आहे असा आरोप त्यांच्या घरच्यांनी केला। कुटुंबियांचा आरोप की
पूजानेच गोविंदने याला संपवलं की आणखी कोणतरी कटात सामील असू शकतं असं कुटुंबीय आरोपी करत होते, पण त्यांच्याकडे पुरावा नव्हता. पण त्यांना कल्पना नव्हती की लवकरच एक कागद सापडणार होता आणि अखेर तो कागद सापडला. ती चिठ्ठी समोर आली आणि अखेर तो साक्षीदार देखील समोर आला. तिचा डाव आमचं घर लुबडण्याचा होता असं त्यांच्या नातेवाईकांचं म्हणणं आलं. तिने माझ्या ताईचं सोनं घेतलं असं पूजा बर्गे यांचे मेवणे म्हणत होते. जे लॉकेट तिच्या व्यक्तीच्या गळ्यात आहे ते माझ्या दाजीचं आहे असं गोविंद बर्गे यांचे मेवणे म्हणतात. तिने इतका त्रास दिला होता की गोविंद बर्गे डिप्रेशनमध्ये गेले आणि यामध्ये मोठा मास्टर माइंड याची कोण चौकशी झाली पाहिजे असे गोविंद बर्गे यांचे मेवणे त्या ठिकाणी म्हणत आहेत. कुटुंबियांचे आरोप सुरू होते. इकडे प्रकरणाचं गूढ वाढत होतं. पोलिसांनी तात्काळ तक्रारीनंतर मेवणे यांनी तक्रार केली. तात्काळ त्यांनी पूजा गायकवाडला अटक त्या ठिकाणी केली होती. अजून तो कागद येणं बाहेर होता. साक्षीदार नेमकं कोण होता, कारण की आता पोलिसांच्या हाती एक चिठ्ठी लागणार होती, एक असं कागदपत्र. या कागदपत्राने या तपासाला वेगळी दिशा लागणार होती. आता हा तोच कागद होता, हा तोच पुरावा होता की यामुळे या प्रकरणाला निर्णायक वळण मिळणार होतं. या कागदपत्रामुळे पूजा गायकवाडचा पाय आणखी खोलात जाणार होता. पूजा गायकवाड पुढती अडकली होती. पोलीस कठडीत तिची चुकून कसून चौकशी सुरू होती. अखेर तिने आपलं मौन सोडलं. तिने पोलिसांना या प्रकरणाची तिची बाजू सांगितली. तिने कबुली धक्कादायक होती. गेले कित्येक दिवस महाराष्ट्र ज्या क्षणाची वाट पाहत होता तो क्षण आला होता. पूजा गायकवाडने कबुली दिली. पूजा गायकवाडने पोलिसांना सांगितलं की तिचे आणि गोविंद बर्गे यांचे संबंध होते. तिने हे नाकारलं नाही. तिने मान्य केलं की 1.5 वर्षापासून आम्ही रिलेशनशिपमध्ये होतो. पण ज्या दिवशी गोविंद बर्गे यांची आत्महत्या केली त्या दिवशीचा तिने प्रकार जो सांगितला तो अत्यंत धक्कादायक होते. ती म्हणाली त्या रात्री पूजाने एक धक्कादायक गोष्ट सांगितली होती. ती म्हणाली तिने सांगितलं की ज्यावेळी गोविंद बर्गे तिच्या घरासमोर आले, स्वतःला गोळी जाळून घेतली, तेव्हा ती घरी नव्हती. ती त्या रात्री पारगाव येथील कला केंद्रात होती. रात्रभर ती तिथेच होती. तिच्या म्हणण्यानुसार गोविंद बर्गे तिला सतत फोन करत होते. तिचा कॉल लागत नव्हता. त्यामुळे चिडून तिला शोधत ते गेवरावरून थेट तिच्या घरापर्यंत आले. मग ते तिथे नसल्याने, त्यांचा संपर्क होऊ न शकल्याने नैराश्याच्या भरात त्यांनी हे टोकाचं पाऊल उचललं. या प्रकरणाची कबुली त्या ठिकाणी दिल्याने घटनास्थळी ती स्वतः नसल्यामुळे ती बचावाचा प्रयत्न करते की काय अशी चर्चा होत असतानाच एक महत्वाचा कागद सापडला. एक साक्षीदार सापडला. एक चिठ्ठी, एक कागदपत्र असं आहे. मात्र हे कागदपत्र नेमकं काय आहे? माणसं खोटं बोलतील पण कागद कधी खोटं बोलणार नाही. पोलिसांच्या हाती लागणारं खरेदी खत एक रजिस्ट्रीचं कागदपत्र होतं. ते कागदपत्र बार्शी जवळील वैराग येथील 1.5 गुंठ्याच्या प्लॉटचं होतं. थक्क करणारी गोष्ट म्हणजे हा पूजाच्या नावावर खरेदी करण्यात आला होता आणि हाच तो कागद होता. हा तो पुरावा आहे ज्यामुळे या प्रकरणाला निर्णायक वळण मिळालं. या एका कागदामुळे पूजा गायकवाडचा पाय आणखी खोलात गेला. पण या खरेदी खात्यातील सगळ्यात महत्त्वाची गोष्ट वेगळीच होती. या कागदपत्रावर साक्षीदार म्हणून कोणाचं नाव होतं माहीत आहे का? साक्षीदार म्हणून गोविंद बर्गे यांचं नाव होतं आणि त्यांची सही देखील होती. आणि हेच साक्षीदार असणारं कागदपत्र सापडलंय. या पुराव्याने आणखी गोष्टी बऱ्याच सिद्ध केल्या. गोविंद बर्गे आणि पूजा गायकवाड यांच्यात मोठे आर्थिक व्यवहार झाले होते. कुटुंबियांनी केलेला दावा की गोविंद यांनी पूजाला प्लॉट घेऊन दिला होता तो खरा ठरला. पूजाच्या मागण्या, गोविंद यांनी केलेला खर्च एक कायदेशीर आता याला अर्ध मिळालाय. आतापर्यंत जे आरोपी तोंडी होते त्यांना एक कायदेशीर कागदपत्राचा आधार मिळाला आहे. त्याचबरोबर पोलिसांच्या तपासाला आणखी एक नवीन दिशा मिळाली. पूजा गायकवाडसाठी आता सुटणं हे जवळपास अवघड होत चाललेलं आहे अशी चर्चा त्या ठिकाणी होत आहे. तसेच खुलासे या मोठे आज या प्रकरणावर झालेले आहेत. या प्रकरणावर तुमचं काय मत आहे नक्की कमेंट करून कळवा. चॅनलला नवीन असेल सबस्क्राईब करा. धन्यवाद.